नमस्कार, मी प्रवीण हेरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू शकतो. बघा, आज 2 जून आहे आणि 2 जून असल्यामुळे अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार. बघा, मे प्लस जूनचा हप्त्याचे जे पैसे त्या पैशांच्या संदर्भात महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. भरपूर दिवसांपासून आपण जर पाहिलं तर पैशांच्या संदर्भातची वाट आपण पाहत आहोत, बरोबर आहे. पैसे अजून आलेले नाही आहेत. आता पैशांच्या संदर्भात काय महत्त्वाची अपडेट आहे, एक नवीन अपडेट या ठिकाणी समोर आलेली आहे. काय महत्त्वाची अपडेट आहे, संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. पुढे पाहू शकता. बघा, 40,000 रुपये पण जे ते येणार आहेत. आता हे 40,000 रुपये कशाचे आहेत, कुणाला येतील, कोणत्या महिलांना मिळतील, ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती करतो, लाडक्या बहिणींनो पटापट व्हिडिओला लाईक करून टाका. पटापट एक लाईक करून टाका बरं. सर्वांनी पटापट एक लाईक करून टाकायचं. पटापट लाईक करून टाका. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यासोबतच बघा, हा जो काही व्हिडिओ आहे, हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, तुमचे नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मे आणि जूनच्या हप्त्यासंदर्भात. बघा, महत्त्वाचं काय, आज 2 जून आहे. 2 जून आहे, अंडरलाईन करून घेतो. बघा, लक्षात घ्या, सर्वांनी लक्षात घ्यायचे. 2 जूनची आज तारीख आहे. आता महत्त्वाचं काय, 2 जून आहे, मग काय महत्त्वाचं आहे. बघा, आपण जर पाहिलं तर एप्रिलचा जो हप्ता आहे, तो एप्रिलचा हप्ता मे महिन्यामध्ये आला होता, बरोबर आहे. मे महिन्यामध्ये एप्रिलचा हप्ता आलेला होता. आता मेचा हप्ता जो आहे तो अजून आलेला नाही आणि जूनचा हप्ता तर अजून त्या ठिकाणी जूनची सुरुवात झालेली आहे. आता मेचा हप्ता कधी येणार त्याविषयीची महत्त्वाची अपडेट जी ती या ठिकाणी आलेली आहे. म्हणजेच काय, तर आज रोजीची आलेली आहे. जेवढ्या काय अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत. सगळं काही तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही समजून सांगतो. त्यासाठी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सगळं काही मी समजून सांगणार आहे. ठीक आहे, तर लगेच आता आपण व्हिडिओला सुरुवात करू, संपूर्ण माहिती समजून घेऊ. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता. बघा, नवीन अपडेट तुमच्यासमोर आहे. लाडकी बहीण योजना मे अँड जून मंथ इन्स्टॉलमेंट वेन विल बी डिपॉझिट. तर मे महिन्याची आणि जूनची जी काही इन्स्टॉलमेंट आहे, म्हणजे हप्ता आहे, तो केव्हा डिपॉझिट होणार, जमा होणार महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा, त्याविषयीची महत्त्वाची अपडेट आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आहे. सर्वात मोठी माहिती बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाडक्या बहिणींच्या खात्यात दरमहा 1,500 रुपये देण्यात येत आहेत. बघा, दर महिन्याला 1,500 रुपये जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून महिला भगिनींना देण्यात येत आहेत. म्हणजेच आत्तापर्यंत जर आपण पाहिलं तर जवळपास एप्रिलच्या अगोदरपर्यंत दर महिन्याला देण्यात येत होते. आता जर आपण पाहिलं तर बघा, महिना उशिराने होतो आहे. म्हणजेच काय, एप्रिलचा हप्ता मेमध्ये, नंतर मेचा हप्ता आता जूनमध्ये गेलेला आहे. तर जूनचे पैसे केव्हा येणार असा पण प्रश्न या ठिकाणी आता उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. ठीक आहे, तर बघा, तुमच्या खात्यामध्ये जे मेचे पैसे आणि जूनचे हप्ते जे आहेत ते केव्हा जमा होतील त्याविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. बघा, थेट बँक खात्यात हे पैसे जमा होतात, पण मे महिन्याचा हप्ता अद्यापही लाडक्या बहिणींना मिळालेला नाही आहे. बघा, लक्षात घ्या, थेट बँक खात्यात हे जे काही पैसे ते जमा होतात, पण मे महिन्याचा हप्ता जो आहे तो अद्यापही लाडक्या बहिणींना अजून मिळालेला नाही आहे. जून महिना उजाडला तरी मे महिन्याचा हप्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणी संभ्रमात आहे. निश्चितच लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी निराशा झाली आहे. बहुतेक महिला भगिनींच्या कमेंट्स होत्या, दादा तुम्ही सांगत आहेत की अपडेट आहे म्हणून, पण मेचा हप्ता कधी येणार आहे. बघा, एक महत्त्वाचं लक्षात घ्या, ज्या पद्धतीने सरकारकडून माहिती आलेली होती, सरकारकडून जी माहिती आलेली त्यानुसार महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार बघा, अजितदादांनी सांगितले काय, की 4,500 कोटींच्या फाईलवर सही केलेली आहे. आता 4,500 कोटींच्या फाईलवर सही झालेली आहे. म्हणजेच हे जे काही पैसे आहेत, हे पैसे म्हणजे ही जी काही प्रक्रिया आहे, बघा, प्रशासकीय प्रक्रिया असते, शासनाचा निधी आहे आणि ही प्रशासकीय प्रक्रिया जी ती 20 मेपर्यंत पूर्ण होईल. 20 मेच्या नंतर त्या ठिकाणी सुरू होईल आणि पुढच्या आठवड्यात, म्हणजेच बघा, मेचा शेवटचा जो आठवडा आहे, मेचा शेवटचा हप्ता, तर त्यामध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुम्हाला पैसे येतील अशा पद्धतीची अपडेट सरकारकडून आली होती. म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडनं आलेली होती. ठीक आहे, आता बघा, लक्षात घ्या, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर महत्त्वाचं काय कारण ठरलेलं आहे पैसे येण्यासाठी उशीर होण्यासाठी. बघा, तपासणी आताच 2 दिवसांपूर्वी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ज्या महिला नोकरीला आहेत,
सरकारी नोकरीला आहेत त्या महिलांनी पण लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे. हे महत्त्वाचं कारण ठरलेलं आहे पैसे उशीर होण्यासाठी. ठीक आहे, आता ती पण तपासणी केली जाते. तपासणी जी ती केली जाते आहे आणि ती तपासणी झाल्यावर तुम्हाला पैसे येऊ शकतात. आणि महत्त्वाचं म्हणजे आजचा दिवस महत्त्वाचा काय बघा, आज 2 जून आहे. आज 2 जून आहे. 2 जून आहे बघा, लक्षात घ्या 2 जून आहे. आज महत्त्वाचा दिवस काय, सोमवार पण आहे, म्हणजे आज बँक पण सुरू आहे. दुसरं म्हणजे की 2 मेला बघा, 2 मेला तुम्हाला एप्रिलचा हप्ता जो आहे तो एप्रिलचा हप्ता जमा झाला होता. त्याच पद्धतीने आज 2 जून आहे, तर 2 जूनला तुम्हाला मेचा हप्ता जो आहे तो खात्यात येऊ शकतो. मेचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यात पाठवला जाऊ शकतो. कारण प्रक्रिया जी आहे ती बघा, अगोदरची सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, फाईलवर सही झालेली आहे. महिला व बालविकास विभागाला निधी पण गेलेला असेल. आता जवळपास एवढ्या दिवसांमध्ये तो निधी जो आहे तो निधी पण त्या ठिकाणी गेलेला असेल महिला व बालविकास विभागाला. त्यामुळे आता कुठलीही अडचण राहिलेली नाही, फक्त तपासणीचा विषय आहे. तपासणी पूर्ण झाली की तुम्हाला पैसे येऊ शकतात. बघा, या ठिकाणी आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते, अर्जांची पडताळणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ कोट्यवधी महिला घेत आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या एकूण महिलांपैकी काही महिला अपात्र असतानाही या योजनेचा लाभ घेत आहेत. निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र करण्याचे काम सुरू आहे. निकषात न बसणाऱ्या लाखो महिलांना आतापर्यंत योजनेतून वगळलं आहे. अपात्र महिलांची संख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे. तसेच ही संख्या वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महिलांना अपात्र ठरवण्यात येत असल्याने विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. तसेच योजना बंद होणार असल्याबाबतही बोललं जात आहे. त्यातच मे महिन्याचा हप्ता जो आहे तो अद्याप आलेला नाही आहे. लाडक्या बहिणींना न मिळाल्यामुळे विविध चर्चा ज्या आहेत त्या सुरू झाल्या आहेत. आता बघा, मे आणि जूनचा जो काही हप्ता आहे तो एकत्र येऊ शकतो. त्या संदर्भात महत्त्वाची माहिती, मे महिन्याचे पैसे जून महिन्यात दिले जाण्याची शक्यता आहे. निश्चितच जूनमध्येच येतील. आता जून महिना सुरू झाला आहे. मे आणि जून अशा 2 महिन्यांचे मिळून एकत्र 3,000 रुपये तुम्हाला दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकत्र पैसे येऊ शकतात. किंवा मग जो काही मेचा हप्ता आहे, आज 2 तारीख आहे, 2 जून आहे, बरोबर आहे. तर आजपासून तुम्ही त्या ठिकाणी हे करू शकता, समजू शकता की आजपासून तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होऊ शकते. बघा, पैसे यायला सुरुवात होऊ शकते कारण 2 मेला मेचा हप्ता पण म्हणजे एप्रिलचा हप्ता पण तुम्हाला मेमध्ये दिला होता 2 मेला. त्याच पद्धतीने मे महिना संपलेला आहे, 2 जून आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला आजपासूनच तुमच्या खात्यात पैसे यायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे ज्यांना ज्यांना पैसे आले बघा, ज्यांना ज्यांना पैसे आलेत त्यांनी लगेच कमेंट बॉक्समध्ये सांगायचं पैसे आले. ज्यांना आले नाही त्यांनी नाही लिहून पाठवायचं. म्हणजेच काय होईल, सर्वच्या सर्व महिला भगिनींना, लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी ही अपडेट समजणार आहे. ठीक आहे, किंवा मग एकत्र तुम्हाला 3,000 रुपये जे आहेत ते दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अद्याप याबाबत अधिकृत माहिती आलेली नाही आहे. अधिकृत माहिती आली की मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे. कुठलीही खोटी माहिती आपल्या चॅनलवर दिली जात नाही. खरी माहिती मी तुम्हाला देत असतो. सगळं काही क्लिअर मी तुम्हाला सांगितलेले ज्या काही फॅक्ट आहेत त्या फॅक्ट मी तुम्हाला क्लिअर सांगितलेल्या आहेत. फाईलवर सही झालेली आहे. निधीसुद्धा पाठवला गेला असेल, पण तपासणीच्यामुळे तुमचे जे काही पैसे ते अजून पाठवले जात नाही. आता या मुहूर्तावर पैसे मिळणार बघा, या मुहूर्तावर पैसे येण्याची दाट शक्यता आहे. जून महिन्यात वटपौर्णिमेचा सण आहे. याच वटपौर्णिमेचे मुहूर्त साधून सरकार मे आणि जून महिन्याचे एकत्र 3,000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करू शकतात असं बोललं जात आहे. योजनेचा 11वा आणि 12वा हप्ता लाडक्या बहिणींना दरमहा 1,500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येत असतात. पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट DBT मार्फत पैसे जे ते जमा होत असतात. आतापर्यंत एकूण 10 हप्ते लाडक्या बहिणींना देण्यात आलेले आहेत. आता मे महिन्याचा म्हणजेच 11वा हप्ता, तर जून महिन्याचा 12वा हप्ता लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी मिळणार आहे. बघा, अशा पद्धतीने ही अपडेट होती की मेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला आजपासून सुरू होऊ शकतो, कारण आज 2 जून आहे. मागच्या महिन्यामध्ये आपण जर पाहिलं तर एप्रिलचा हप्ता जो आहे तो 2 मेला आला होता. त्याच पद्धतीने आज जवळपास 1 महिना झालेला आहे पैसे देऊन. त्यामुळे आज तुम्हाला पैसे येण्याची शक्यता आहे. ज्यांना ज्यांना पैसे आले त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा. ज्यांना आले नाही त्यांनी नाही सांगायचं. ठीक आहे, लाडकी बहीण योजनेची संपूर्ण माहिती आपण पाहिली. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.